चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम द्यायचा आहे. आपली वेळ 9 ते 11 आहे. खऱ्या अर्थाने ही कीर्तनाची वेळ नाही, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर 9 ते 11 वाटलंच नाही मला प्रसन्न. आणि एक आहे मला, आपण जर ओव्या कीर्तनात सांगितल्या ना तर बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग येतो. ओवी सांगितली की पुढचं स्थितप्रज्ञस्य का भाषा काहीच नाही, हालू नये चालू नये. जर असं वाटतं का आपण काही गुन्हा करून आलो की काय, किंवा ओवी म्हणणं हाच गुन्हा आहे का, असे रागानेच पाहतात ना. त्यांना वाटतं हे कीर्तन करण्यासाठी बोलवले तर हे चाललंय का, कारण ते रोज कीर्तन वेगळंच ऐकत असतात. परंतु ओवी सांगितल्याच्या नंतर जर आनंद होत असेल आणि ओव्या जर मुखातून श्रोत्यांची येत असेल तर आपोआप ज्ञानोबरायांच्या कृपेने ओव्या सुचतात. मला ज्ञानोबरायांच्या कृपेने अभंग सुचतात. आणि या ठिकाणचं वातावरण असं आहे महाराज, श्रोत्यांकडे जरी पाहिजे, आता ही टाळकरी मंडळी तर मला वाटतं यांना फेटे जर बांधले ना हे कीर्तनच करतील. सगळे प्रमाण ओव्या पाठच आहे, श्रोते मंडळी जाणकार आहे, आणि अशा ठिकाणी कीर्तन करायला खरोखर आनंद येतो महाराज. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. अतिशय आनंदामध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वच ग्रामस्थ मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नमस्कार होतो आणि सेवेला विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिक संते करोनी घ्यावे हे तुमते विनवित्वसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुला म्हणे ज्ञानेश्वर.